नमस्कार मित्रांनो, 12 जून रोजी अहमदाबाद येथे एक मोठा अपघात झाला, विमान अपघात झाला आणि त्या विमानामध्ये अगदीच जेवढे काही प्रवासी होते तेवढे एक सोडता सगळे मृत्युमुखी पडले. परंतु त्याच्यामधला जो एक वाचलाय त्याच्यासोबत चमत्कार घडलेला आहे आणि तो चमत्कार नेमका काय आहे, त्याला असं काय घडलेलं आहे की त्याच्यामुळे हा प्रवासी वाचलेला आहे. नेमकं घडलंय काय आणि त्या प्रवाशाचं नेमकं म्हणणं काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मित्रांनो, अहमदाबाद येथे A171 एअर इंडियाचं हे विमान खाली कोसळलं. अगदी टेक ऑफ करताना अगदी 30 सेकंदामध्ये हे सगळं काय घडलेले, अगदी मिनिट सुद्धा त्यांना लागलेलं नाही आणि 30 सेकंदामध्ये ज्या त्यांना कळायलाच उशीर झाला, काहीतरी आवाज झाल्यासारखं झालं आणि त्यांना कळालंच नाही नेमकं काय झाले आणि तेवढ्यात त्यांचा मृत्यू झाला. ते विमान खाली क्रॅश झालं, पडलं आणि ज्यावेळेस पडलं ते विमान त्यावेळेस मोठा जाळ झाला, तिथं अपघात झाला आणि त्या विमानातील लोक तर मृत्युमुखी पडलेच, परंतु ज्या ठिकाणी ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलं होतं त्या ठिकाणचे सुद्धा लोक हे मृत्युमुखी पडले. 265 लोक हे टोटल या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्याचं माहिती आहे, बोललं जाते. आणि सीट नंबर 11 वर बसलेला हा पॅसेंजर नेमका वाचला कसा, त्याच्यासोबत नेमकं घडलं काय, त्यानं काय सांगितलं. तर सीट नंबर 11 वर बसलेला हा पॅसेंजर वाचला ज्यावेळेस विमानाचं टेक ऑफ झाल्यानंतर 30 सेकंदामध्ये काहीतरी आवाज झाल्यासारखं वाटलं असं तो म्हणाला. मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर सगळीकडे चलबिचल व्हायला सुरुवात झाली. सगळीकडे चलबिचल झालं, सगळे वरडू लागले. अशा प्रकारचं काहीतरी त्या विमानामध्ये वातावरण हे निर्माण झालं होतं असं त्यानं सांगितलं. आणि ज्यावेळेस हे वातावरण तयार झालं त्यावेळेस सगळ्यांनी एक दुवा मागायला सुरुवात केली होती. तेवढा वेळ सुद्धा मिळाला नाही असं साधंच म्हणणं होतं. आणि हा पॅसेंजर नेमका कोण होता, तर ब्रिटिश मध्ये म्हणजे लंडन मध्येच तो राहत होता. अगदी 20 वर्षापासून तो भारतीय वंशजाचाच आहे, परंतु 20 वर्षापासून तो लंडन मध्ये राहत होता आणि लंडन मध्ये राहत असल्या कारणामुळे तो कुटुंबाला भेटण्यासाठी हा भारतामध्ये आला होता. आणि ज्यावेळेस तो आला होता, त्याला जायचा दिवस आला, आता वापस जायचंय आपल्याला लंडनला, तर तो एकटा निघाला नव्हता, तर त्याच्यासोबत एक भाऊ होता. त्याचा भाऊ अजय म्हणून त्याचं नाव होतं. तो भाऊ आणि हे दोघे जण तिथून निघाले. ते निघाल्यानंतर हा सगळा काय घात झाला त्यांच्यासोबत आणि त्या माणसाचा भाऊ हा त्या अपघातामध्ये वारला. कारण जी काही घटना घडली ती अतिशय धक्कादायक होती. एकतर या घटनेमध्ये कुटुंबच गेले. ते कुटुंब भारतामधून बसण्यासाठी म्हणजेच तिथं स्थायिक होण्यासाठी लंडनला चाललं होतं. त्याच्यामध्ये 3 मुली होत्या. त्या माणसाला 3 मुली, त्याची पत्नी आणि तो माणूस, अशा प्रकारचं एक कुटुंब होतं. आणि हे कुटुंब त्या ठिकाणी तिथं जाऊन त्या ठिकाणी राहणार होतं, त्या ठिकाणी स्थायिक होणार होतं. मात्र काळानं असा काही घाला घातला, काळानं अशा प्रकारे जे काही त्यांच्यावर संकट आणलं ते संकट अगदीच धक्कादायक होतं आणि त्या संकटामुळे या कुटुंबावर एक मोठं घात झाला आणि हे कुटुंबच उद्ध्वस्त झालं. हे कुटुंब त्या विमान अपघातामध्ये वारलेले, सगळं कुटुंब वारलेले. असे बरेच व्यक्ती आहेत. माजी मुख्यमंत्री सुद्धा यामध्ये वारलेले, गुजरातचे. असे बरेच व्यक्ती आहेत, बरेच लोक आहेत या अपघातामध्ये वारले. परंतु हा जो वाचलाय त्यानं अशा प्रकारची माहिती दिली किंवा अशा प्रकारचं सांगण्यात त्याच्याकडून आलेलं आहे की
मला सुद्धा विश्वास बसत नाही मी या सगळ्यामधून कसा वाचलोय. मला काहीच विश्वास बसत नाही की मी वाचलोय याच्यामधून. कारण माझ्या डोक्याला मार लागला होता. मी बेशुद्धच होतो. परंतु ज्यावेळेस मला जाग आली त्यावेळेस हे सगळीकडे मृत्यू दिसायला लागले, सगळीकडे जाळ भयावह दिसायला लागलं. सगळं काही जे काही झाली होती परिस्थिती त्याला ती दिसली. आणि मी कशाबसा तिथून बेल्ट काढला. माझ्या जे काय अंगाला बेल्ट लावला होता तो बेल्ट काढला. म्हणजे बेल्ट काढण्यापुरता सुद्धा वेळ प्रवाशांना नव्हता. आणि तेवढ्यात हे विमान कोसळलं होतं, अपघात झाला होता. आणि मी बेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर मी इथून सटकलो, निसटलो आणि थेट आता हॉस्पिटलमध्ये कोणीतरी मला बसवलं आणि मी आता हॉस्पिटलमध्ये इलाज घेतोय. अशा प्रकारचं त्यानं माहिती दिलेली. म्हणजे त्याच्यासोबत हा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण एवढे लोक मेले, सगळं काही तिथं उद्ध्वस्त झालं. विमानामधला प्रवासी, पायलट, कर्मचारी, सर्व्हिस देणाऱ्या ज्या काही लेडी असतात त्या सुद्धा तिथे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडल्या. परंतु हा माणूस हा वाचलाय. आणि यामध्ये लोक म्हणताय, बोलतायत त्याला खरंच देवानच वाचवले. आणि देव ज्याला तारतो त्याला कोण मारतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे आता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय त्या माणसाच्या भावना किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.